जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची जाहीर सभा वाशी नाका इथं आयोजित करण्यात आली होती. पाडळी खुर्द जिल्हा परिषद गटातील उमेदवार डॉक्टर के.एन. पाटील, पाडळी खुर्द गणातील पंचायत समितीचे उमेदवार तुषार पुजारी आणि शिरोली दुमाला गणातील पंचायत समितीचे उमेदवार हिंदूराव कांबळे यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करत काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन केलं. स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांनी या भागात काँग्रेस जिवंत ठेवली. डॉक्टर के.एन. पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य होण्याआधीच स्वखर्चातून अनेक विकासकामं केली असून त्यांनी अगोदर कामं केली आहेत आणि आता ते मतं मागतायत, असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. के.एन. सारखा एक सक्षम कार्यकर्ता ज्यांनी गेल्या 4-5 वर्षामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी काय करू शकतो हे आधीच सदस्य व्हायच्या आधी करून दाखवलेलं आहे. म्हणजे बाकीचे लोक आश्वासन देतात, सदस्य झालो की मी अमकं करणार, मी तमकं करणार, परंतु के.एनचा स्वभाव बघितल्यानंतर सडळ हातानं मदत करण्याची भूमिका के.एननं सदस्य व्हायच्या आधी या ठिकाणी केले. माणसं पहिलं म्हणतात मत द्या, मग अमुक करतो, हेनं सांगितलं काम केलंय, आता मत द्या. काँग्रेसनं मुलींसाठी मोफत शिक्षण, संजय गांधी निराधार योजना, अंगणवाडी योजना आणि गरिबांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या. काँग्रेस संपलेली नाही, तर आता ताकदीनं उभी राहतेय. सामान्य माणसांच्या पाठीशी उभं राहणं हे काँग्रेसचं काम आहे, असं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. लोक आज म्हणत होते की काँग्रेस संपली, काँग्रेस संपलेली नाही, तर ताकदीनं उभी राहत्या, हे मला ठामपणे आपल्याला या ठिकाणी सांग. काँग्रेस संपणाऱ्यापैकी या ठिकाणी नाही आहे. काँग्रेस का या ठिकाणी असा जीव नाही की जो संपून जाईल. हा जीव देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा जीव आहे. हा जीव सामान्य माणसांचे अश्रू पुसणारा हा जीव काँग्रेसचा या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा तराजू समान ठेवायचा असेल, समाजामध्ये बॅलन्स ठेवायचा असेल, तर काँग्रेसला मतदान करणं हे तुमचं आमचं कर्तव्य या ठिकाणी असणार. मुलींच्या मोफत शिक्षणाची व्यवस्था कुणी केली हो? काँग्रेस पक्षाने केली. एखाद्या बिचारे भगिनीचा नवरा वारला तर तिला संजय गांधी निराधारची योजना कुणी आणली? काँग्रेसनं आणली. अंगणवाडीची योजना कुणी आणली? काँग्रेसनं त्या ठिकाणी आणली. योजना ज्या ज्या आज गरिबांसाठी आहेत त्या सगळ्या योजना या देशामध्ये, राज्यामध्ये काँग्रेसनं आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं. यावेळी केडीसीसी बँकेच्या संचालिका उदयानी देवी साळुंखे यांनी स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांच्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी आपलं पालकत्व स्वीकारल्याचं सांगत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं आवाहन केलं. काँग्रेस म्हणून आजपर्यंत प्रवास केला, पण के.एन. साहेब गेल्यानंतर जी काँग्रेसची वाताहत झाली ती सांभाळण्याचं काम आणि आपलं पालकत्व इथून पुढं बंटी साहेबांनी घेण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे आज आपण कोणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं आणि आपला नेता कोण असला पाहिजे हे आज ठरवण्याची गरज आहे. तिन्ही उमेदवार सुशिक्षित आहेत. तुमचं काही काम असलं तर उपलब्ध होणारे आहेत, तुमची भेट घेणारे आहेत. त्यामुळं योग्य उमेदवार कोण पाहिजे किंवा आपला प्रतिनिधी कोण पाहिजे ह्याचा आजच विचार करण्याची वेळ आहे. तुम्हाला मी वाशीकरांना पण सगळ्यांना सांगतो की तुम्हाला काही अडचण आली, रात्री 2 वाजता अडचण आली तर मी असतोय. रात्री 2 वाजता कुणाचाही फोन आला, 3 वाजता कुणाचाही फोन आला तरीसुद्धा करशेद रानगेंना माहिती आहे प्रत्येक अडचणीला आम्ही असतो. त्यामुळं तुम्ही कुणाच्या पाठीशी राहायचं, कुणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं हे ठरवण्याची आज गरज आहे. आणि बंटी साहेबांचं आणि काँग्रेसचा हात बळकट करण्यासाठी तुम्ही हे तिन्ही उमेदवार प्रचंड मताने निवडून द्यावं ही अपेक्षा व्यक्त करतो. मल्हार सेनेचे बबन रानगे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. 10 आमदार, 3 खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विरोधात असताना आमदार सतेज पाटील या ढाण्या वाघानं किल्ला लढवत कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसला सर्वाधिक 35 जागा मिळवून देत आपलं नेतृत्व सिद्ध केल्याचं त्यांनी सांगितलं. सत्ताधारी मंडळी हिंदुत्वाच्या नावाखाली तरुणांना भडकवत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. की इथले लोक हिंदुत्वाचा नारा देत आहेत, तरुणांना भडकवण्याचं काम करतायत. परंतु हिंदुत्व म्हणजे काय? ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी काशीमध्ये जो घाट बांधला होता, मणिकर्णिका घाट, तो घाट सुद्धा पाडून टाकण्याचं, डोजर फिरवण्याचं काम केलंय. म्हणजे हिंदू धर्माच्या
ज्या पाऊल कोण आहे त्या पुसण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे आणि इकडं आम्हाला मात्र हिंदूच्या नावाखाली दंगल करायला तरुणांना भाग पाडतंय. अशांच्या पासून आता आपला बचाव करायला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करावं लागेल आणि या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतानं निवडून द्यावं अशा पद्धतीची पुन्हा एकदा आपल्याकडे विनंती करतो. आणि काँग्रेसचे पाडळी खुर्द जिल्हा परिषद गटातील उमेदवार डॉक्टर के.एन. पाटील यांनी 2009 पासून जनसेवेत कार्यरत असून आरोग्य शिबिरं, कोरोना काळातील औषध पुरवठा, रस्ते बांधकाम आणि क्रीडा क्षेत्रात स्वखर्चातून योगदान दिल्याचं सांगितलं. आता आमदार सतेज पाटील यांच्यासारखं आभाळा एवढं नेतृत्व मिळालं असून आता घाबरण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. की 2009 सालापासून मी जनसेवेच्या कार्यरत आहे. बरीच शिबिरं असतील, लॅपटॉपायसिस असेल, करोना काळ असेल, लोकांना मदत करणे, औषधं पुरवठा करणे, स्वतःच्या खर्चातून मी लोकांची सेवा केलेली आहे. आणि आजही आम्ही बंटी साहेब तुम्हाला सांगू इच्छितो, जिथं जातो तिथं आम्ही कधी प्रामाणिकपणाला शिक्का डॉक्टर के.एन. पाटील कधीही पुसला जाणार नाही. असा डॉक्टर के.एन. पाटील सत्याच्या मागाने तुमच्या धाडसी नेतृत्वाच्या पाठीमागं या सर्वांच्या समवेत कायम पाठीच्या. आणि अहोरात्री तुम्ही मला फोन करा. तुमच्या सेवेसाठी आजपर्यंत इतका निधी स्वखर्चातून खर्च केला आहे. तुम्हाला कशाचीही कमतरता डॉक्टर के.एन. पाटील कमी देणार नाही. आणि मला आज आभाळाएवढे नेतृत्व मिळाले जे आज आम्ही त्यांच्याकडे सीएम म्हणून बघतोय. ते सतेज बंटी साहेब आमच्या पाठीशी आहेत. या सभेला गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके, शामराव तिबिले, संभाजी पाटील, दिनकर पाटील, सुरेश पाटील, किरण पाटील, संदीप पाटील, बाळकृष्ण पाटील, जयसिंग पाटील, विक्रम पाटील, सचिन पाटील, दिगंबर हराळे, लक्ष्मण पुजारी, श्रीकांत पाटील, शिवाजी पाटील, जगन्नाथ पाटील, भिकाजी कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.